नमस्कार, मी अनुश्री. आपण पाहत आहात गौरव प्रकाशन न्यूज. आजची ठळक बातमी. विदर्भातील आजच्या ठळक 12 बातम्या. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट कायम असून अकोला, अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे तापमान 46 अंशांच्या पुढे गेल्याने प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. गोंदिया जिल्ह्यात तब्बल 12 वर्षांनंतर विक्रमी तापमानाची नोंद झाली असून उष्माघातामुळे एका शेतमजुराचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात इतिहासातील उच्चांकी 46.4 अंश तापमान नोंदले गेले असून सर्व रुग्णालयांमध्ये विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आले आहेत. नवीन नागपूर प्रकल्पासाठी 78 एकर जमीन संपादन करण्यात आली असून शेतकऱ्यांना 150 कोटी रुपयांची भरपाई वितरित करण्यात आली. नागपूरमध्ये भीषण उकाड्यामुळे पेयजल संकट तीव्र झाले असून पेंच कालव्यात अतिरिक्त पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात 4 महिलांच्या मृत्यूनंतर नरभक्षक वाघिणीला पकडण्यात वनविभागाला यश आले. गडचिरोली जिल्ह्यात धानोरा तालुक्यात खासगी ट्रॅव्हल्स पलटल्याने 18 प्रवासी जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे. बुलढाणा जिल्ह्यात डिझेल टंचाईमुळे संतप्त शेतकऱ्यांनी नागपूर, पुणे, मुंबई महामार्ग रोखून आंदोलन केले. अकोल्यातील एका सिटी हॉस्पिटलमध्ये भीषण आग लागल्याने ICUमधील 8 रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. नागपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीमुळे पुन्हा खळबळ उडाली असून हिंगणा परिसरात मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. विदर्भातील बहुतांश शहरांमध्ये प्रचंड उष्णतेमुळे कूलर आणि ACच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून बाजारपेठेत मागणी तिपटीने वाढली आहे. ताज्या बातम्यांकरिता गौरव प्रकाशन चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.